मला आता कळलं की मूग भजी का लोक एवढी घेतात इथे. तर हा जो एरिया आहे तर जुनी मिल म्हणून एक आहे. तर सोलापुराची सगळ्यात मोठी मिल होती चादरीची, जी की आपण बघतोय शेजारी. त्याच्यानंतर ना भैया चौकाच्या जवळ हा मार्कंडे भजी म्हणून स्पॉट आहे. अच्छा, हा हे जे आहे. येस. आणि कुठल्या भाजी मिळतात इथे? इथे मिळतात आपली बटाटा भजी, परत त्यानंतर मिरची भजी, डाळ भजी आणि वडापाव. ओके. आणि यांची स्पेशालिटी म्हटल्यानंतर मला फेवरेट आवडते यांची फक्त डाळ भजी. खरं सांगू का, मी स्वतः मूग भजीचा फार मोठा फॅन नाही. त्याचं कारण असं आहे की मला खूप ती ड्राय वाटते आणि मजा येत नाही खायला. माझं वैयक्तिक मत असे. पण ही मूग भजी आहे ना, ही अशी नाही मिळत. हो. खूप जास्त क्रिस्पी आहे, ही कुरकुरीत असे लागते चावतानाच. हे बघ, हे आहे ते सगळं मूग डाळीचं आवरण आहे. आतमधून स्टफिंग आहे आणि वरच्या साईडला हे वेगळं एक आवरण आहे. आणि हे काय, ही कोथिंबीर आहे. हा, ती कोथिंबीर मिरची वगैरे वाटून टाकलेली असते त्याच्यामध्ये. आणि काही काही ठिकाणी काय असतं, मूग डाळ भाजी म्हटल्यानंतर ना आपलं बेसनाचं पीठ वगैरे असतं. हा, ते बेसनाच्या पिठामध्ये वडापाव तळल्यासारखं त्या टाईप मध्ये असतं. त्यामध्ये खूप ना मला त्याचं टेक्स्चर आवडतच नाही. कर असं लागतं. हा, अप्रतिम भजी रे. इथे आलात तर ही डाळ भजीच म्हणतात ना, मूग डाळ भाजी. मूग डाळ भजी.